बनावट भूखंड अडप करणारी टोळी इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चेतनानगर येथील बनावट प्लॉटचे मालक उभे करून सदर मालमत्तेची विल्हेवाट लावल्याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने भिवंडी ठाणे येथून मिथुन कबिला अरविंद पाठक असलम करीम सय्यद या दोन्ही वकिलांना ताब्यात घेतले असता सदर गुन्ह्यातील रितेश रमेश संसारे, घनश्याम गजाराम गिल, शोभा शंकर मुकणे, भीमराव कोंडिबा वाघमारे, मुकेश प्रकाश जाधव, रवींद्र हरिदास अढागळे, शरद भास्कर मुठेकर, बशीर करीम सय्यद, नरीम करीम सय्यद, करीम शरफुद्दीन सय्यद, फिरोज करीम सय्यद, बाबूभाई गुलाबभाई मुलतानी यांना ताब्यात घेतला असून पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे हे करीत आहेत। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकुलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे, पोलीस हवालदार पवन परदेशी, सागर परदेशी, अमजद पटेल, कुलदीप पवार, पोलीस अंमलदार योगेश जाधव, सागर कोळी, अमोल कोथमिरे, सौरभ माडी, वाल्मिक पाटील, राहुल डोंगरे, प्रमोद कासोटे, दीपक शिंदे, महिला पोलीस अंमलदार श्यामल जोशी हे करीत आहेत। रोल इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील चेतनानगर येथील संतोष हेगडे यांचा एक प्लॉट बनावटी समूह करून विक्री केल्याबाबतची माहिती इंदिरानगर पोलीस ठाण्याला मिळाली होती। त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान यातील आरोपित वकील यांचा सहभाग असल्याबाबतचे निष्पन्न झालेले होते। त्या गुन्ह्याच्या तपासात त्यांनी अजून सुधीर गुजराती यांचा देखील प्लॉट बनावट इसम उभा करून खरेदी करून त्या ठिकाणी एक बिल्डिंग देखील त्यांनी बांधलेली होती। आणि ज्यावेळेस आम्ही या गुन्ह्याचा सखोल तपास केला त्यावेळेस एकूण 14 आरोपी यांचा सहभाग असल्याबाबतचे निष्पन्न झालेले आहे। त्यामध्ये आतापर्यंत 8 आरोपींना अटक केलेली आहे। अजून 4 आरोपी याच्यामध्ये पाहिजे आरोपी आहेत, त्यांचा आम्ही शोध घेत आहोत। नमूद गुन्ह्यांचा तपास चालू असून आतापर्यंत नमूद आरोपींनी 5 गुन्हे केल्याबाबतचे निष्पन्न झालेले आहेत। इतर ठिकाणी देखील अशाच प्रकारे जर कुणाचे बनावट प्लॉट झाले असतील तर त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा अथवा त्यांच्या जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा। नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नाशिक शहर।